उजनी आणि जायकवाडी या दोन्ही मोठ्या धरणांच्या जलसाठ्यात घट झालेली आहे। जून महिना कोरडा गेला तरी स्थिती अजून बिकट होण्याची शक्यता आहे। तुर्तास पाणी पातळी घटल्यामुळे धरणाच्या पाण्याखाली गेलेल्या पुरातन ठेवा बघण्याची संधी लोकांना मिळाली आहे। पाहूया हा एक रिपोर्ट। दुष्काळामुळे उजनी धरणातलं हजारो वर्षांपूर्वीचं पळसनाथाचं मंदिर पूर्णपणे दिसू लागले। इंदापूर पासून सुमारे 15 किलोमीटरवरचं हे मंदिर भीमा नदीच्या पात्रात 1975 साली या हेमाडपंथी मंदिराला जलसमाधी मिळाली होती। सर्वसाधारण स्थितीवेळी मंदिराचा बहुतांश भाग पाण्यात असतो। हा त्यावेळचा फोटो आहे आणि हा सद्यस्थितीचा। जलसमाधीनंतर 40 वर्षहून अधिक काळ हे मंदिर पाण्यातल्या लाटांशी झुंज देत आहे। सध्या काही प्रमाणात मंदिराची पडझड झाली आहे। आपण पाहतोय की उजनी धरणाची पाणी पातळी खाल्यानंतर अनेक जी प्राचीन हेमाडपंथी मंदिरे आहेत हे उघडी झालेली पाहायला मिळतात। आज पळसदव येथील पळसनाथाचे हे मंदिर आहे ते उघडं झालेलं आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक या ठिकाणी मंदिर पाहण्यासाठी येत आहेत। या ठिकाणाहून बोटीमधून त्या मंदिरापर्यंत जावं लागतं। काही पर्यटक आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया। काय सांगाल ताई, कुठून आलात? इतकं ऊन असताना देखील या ठिकाणी भेट द्यायला आलात, हे पुरातन मंदिर पाहण्यासाठी आला, काय सांगाल? माझं नाव सोनाली चेतन जाधव, मी नाशिकवरून आली आहे। मी सुट्टीसाठी आली इकडे खास, पण इकडे सगळ्यांनी सांगितलं की हे मंदिर खूप छान आहे, प्राचीन मंदिर खूप दिवसांनी उघडलं जातं, तर इथून बोटीतून पलीकडे जावं लागतं। तर खूप छान वाटते, मंदिर मस्त आहे एकदम। हा बोटीतून प्रवास, बोटीपासून मंदिरापर्यंत जाणार, काय एक आनंद कशा पद्धतीने फील करता? खूप दिवसानंतरनं ह्या भागामध्ये हे मंदिर उघडलेलं आहे, तर ह्या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला सर्वांना आनंदच झालेला आहे। आम्ही भेटल्यानंतर इथे असं कळलं की खूप सारे प्राचीन कलाकृती बघायला भेटल्या, ज्या काही बाहेर ठिकाणी बघायला नाही भेटत। तिकडे जायकवाडी धरणाचीही पाणी पातळी घटली, त्यामुळे धरणात बुडालेल्या वास्तूंचं 50 वर्षात दुसऱ्यांदा दर्शन झाले। धरणानंतर 1974 मध्ये इथलं चक्रधर स्वामींच्या मंदिरासह अनेक वास्तू पाण्यात गेल्या। त्या आठवणींना उजाळा म्हणून अनेक जण इथे पोहोचतायत। सध्या जायकवाडीत 5% साठा आहे। जर येणारा जूनही कोरडा गेला तर मात्र स्थिती अजून बिकट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।